जय हनुमान ज्ञानगुण सागर, जय कपीस तिवलोक उजागर, रामदूत अतुलित बलधामा, अंजनी पुत्र पवनसुत नामा। हे ज्ञान व गुणांचे सागर श्री हनुमान महाराज, तुमचा जय जयकार हो। तिन्ही लोकांमध्ये वानराज, वानरांचे ईश्वर रूप उजागर, तुमचा जय जयकार हो। तुम्ही अतुलनीय शक्तीचे निवस्थान व भगवान श्रीरामांचे दूत, अंजनी मातेचे पुत्र व पवनसुत या नावाने ओळखले जातात। जय श्रीराम मित्रांनो, कसे आहात तुम्ही? मी तुमचा मित्र कृष्णा आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे। मित्रांनो, मला माहीत आहे की हनुमान महाराजांना असं कोणतंच काम असंभव नाही आहे। तर आज या भक्ताचा अनुभव असा आहे की हनुमान महाराजांनी असंभव असणारं काम संभव केलेलं आहे। तर असं कोणतं संकट आलं होतं या भक्तांवर आणि हनुमान महाराजांनी त्या भक्ताची कशी मदत केली, चला तर जाणून घेऊया। व्हिडिओमध्ये ध्यान लावून पहा आणि समजून घ्या। जर आपल्याला चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करा। ही भक्त न्यूझीलंडमध्ये राहते। श्री हनुमान महाराजांची कृपा तिच्यावर सुरुवातीपासून आहे, परंतु आज तिच्यासोबत घडलेली घटना आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। ज्याविषयी मी विचार करते त्या बारेत मी कोणाला सांगते तिचे डोळे भरून येतात। ही गोष्ट मार्च 2019ची आहे, जेव्हा तिने हनुमान महाराजांच्या कृपेमुळे नवीन कार घेतली होती। एक दिवस संध्याकाळच्या वेळेस त्या गाडीतून घरी येत होती। हायवेवर गाडीचं टायर पंक्चर झालं आणि टायर एकदम फ्लॅट झालं। तिने ही गाडी पहिल्यांदाच घेतली होती। तिला एक्स्ट्रा टायरचं कुठलंच नॉलेज नव्हतं, ते कुठे आणि कसं बदलायचं। तिने कसं बसं करून गाडी पुल ओव्हर केली। त्यानंतर 2-3 मिनिटांनी मदतीला फोन केला। संध्याकाळची वेळ होती, परंतु 3-4 वेळेस कॉल करूनही कोणीच फोन उचलला नाही। ती इंटरनेटवरून सर्व्हिस स्टेशनचा नंबर शोधू लागली, फोन करायला लागली, तर वेळ जास्त झाल्यामुळे कोणीच कॉल उचलत नव्हतं। अर्धा घंटा प्रयत्न केल्यानंतरही काहीच झालं नाही। हळूहळू अंधार होऊ लागला आणि तिचा फोन चार्जिंग नसल्यामुळे बंद झाला। तिला काहीच समजत नव्हतं, आता पुढं काय होईल आणि ती घरी कशी पोहोचणार। हळूहळू संध्याकाळची सुरुवात होत होती आणि ती घरी असताना दररोज अंघोळ करून दिवाबत्ती करून श्री हनुमान चालीसा बजरंग बाण पाठ करत होती आणि त्या दिवशी ते वेळेवर घरी पोहोचली नाही। तिने अंधारामध्ये तिच्या कारचे साईडचे लाईट चालू केले आणि थकून ती गाडीमध्ये बसली आणि डोळे बंद करून श्री हनुमान महाराजांचं स्मरण केलं आणि माझ्या मदतीला ये अशी प्रार्थना केली। आणि जेव्हा तिने डोळे उघडले तर तिच्या पुढे एक लांबलचक मुलगी आली। तिचे डोळे खूप सुंदर होते, हिरव्या रंगाचे होते, तिचे केस बॉबकट केलेले होते, तिने मुलांसारखे कपडे घातलेले होते आणि तिला येऊन विचारले की तुला काही मदत पाहिजे का। तिने लगेच सांगितले की माझ्या गाडीचे टायर पंक्चर झाले आहे, मला टायर बदलावता येत नाही आणि माझा फोन बंद झाला आहे आणि या वेळेस कोणी माझी मदत करणार नाही। तिने माझी गोष्ट पूर्ण पण ऐकली नव्हती। तिने तिची कार खोलली आणि वर उचलली, गाडीचं टायर बदललं आणि तुम्हाला विश्वास बसणार नाही, तिने फक्त 2च मिनिटात हे सगळं केलं। आणि तिने गाडीवाल्याला सांगितले की 80च्या वर स्पीड जाऊन द्यायचा नाही आणि उद्याची सकाळ झाली की पंक्चर काढून घे। ती तिच्या डोळ्यामध्येच पाहत होती आणि तू गाडीतून सरळ घरी जा, कुठेही थांबू नको। जशी तिने गाडी चालू केली आणि तिला थँक्यू बोलली, तिने तिला स्माईल दिली आणि लवकरच घरी जायला सांगितले। ती एकदम ब्लॉक झाली, तिचं डोकं 1-2 मिनिटाकरता चक्रावून गेलं आणि जसं त्या गाडीतून थोडं पुढं गेली आणि तिने मागे वळून पाहिलं तर तिथं कोणीच दिसलं नाही आणि थोड्या वेळातच ती घरी आली आणि तिला आता सगळं नॉर्मल वाटत होतं। घरी येऊन तिने अंघोळ केली, दिवाबत्ती केली, श्री हनुमान चालीसा आणि बजरंग बाणचा पाठ केला। त्यानंतर तिने तिच्या आईला घडलेली सगळी हकीकत सांगितली। आईला सांगता सांगता तिला समजलं की ती मुलगी साक्षात हनुमान महाराजच होते, की त्याची प्रार्थना केल्यामुळे ते तिच्या मदतीला आले होते। ज्या सुनसान हायवेवर तिला मदत करायला कोणीच नव्हतं, हनुमान महाराजांनी एका वेळेस नाहीतर अनेक वेळेस येऊन मला मदत केली आहे। तिचे कित्येक काम पूर्ण केले आहेत। श्री हनुमान महाराजांचा
चालिसेचा पाठ प्रत्येकजण करतो, पण त्याला रटून नाही तर समजून आणि निर्मळ मनाने करा आणि हनुमान महाराजांवर अतूट विश्वास ठेवा. ते कोणत्या न कोणत्या रूपात येऊन ते आपले काम करतातच. श्रीराम आणि हनुमान महाराजांची कृपा सगळ्यांवर भक्तांवर राहो. तर पाहिलं मित्रांनो, जे न होणारं काम माझ्या हनुमान महाराजांनी करून दाखवलं. आमचे हनुमान महाराज खूप दयाळू आहेत. फक्त त्यांना मनापासून हाक मारा, ते कोणत्या न कोणत्या रूपात येऊन ते तुमची मदत करतील. तर असे आहेत आमचे हनुमान महाराज. तर कसा वाटला आजचा हा हनुमान महाराजांच्या खऱ्या घटनेचा व्हिडिओचा कोणता पार्ट चांगला वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लाईक करा, सबस्क्राईब करा. जर तुमच्यासोबतही अशाच कोणत्या देवी देवतांचा, भूत प्रेतांचा अनुभव झाला असेल तर आमच्यासोबत नक्कीच शेअर करा. आमचा ईमेल आहे jcontent13@gmail.com वर पाठवा आणि लवकरच आम्ही एका नवीन अनुभवासोबत येऊ. तोपर्यंत जय श्रीराम, जय हनुमान.